नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगट कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS आहेत, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 385 वा. या भागामध्ये आपण 25 नोव्हेंबर 2025 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र बॉलिवूडचा ही मॅन अशी त्यांची ओळख आहे. तर हे धर्मेंद्र खालीलपैकी कोण होते? तर नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र हे पर्याय ड अभिनेते होते. लक्षात ठेवायचं आहे, अभिनेते ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतलेला. लक्षात ठेवायचं, राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि त्यावेळी एक अफवा देखील पसरली होती की त्यांचं निधन झालेलं आहे, परंतु त्यावेळी निधन झालं नव्हतं. आता त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 89व्या वर्षी. जन्म आणि मृत्यू परीक्षेमध्ये रतन टाटा यांचा विचारण्यात आला होता, त्यासाठी आपण जन्म आणि मृत्यू या ठिकाणी कव्हर करणार आहोत. 8 डिसेंबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि आज त्यांचं निधन झालेलं. लक्षात ठेवायचं आहे, आजची तारीख आपल्याला लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. वयाच्या कितव्या वर्षी? 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. लुधियाना, पंजाब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. जर आपण चित्रपटामध्ये त्यांचं एंट्री जर आपण पाहिली तर दिल भी तेरा हम भी तेरे हा जो काही चित्रपट होता बघा, तर दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. लक्षात ठेवायचं आहे. त्यांचे गाजलेले चित्रपट आपण पाहिले तर फूल और पत्थर, अनुपमा, चुप चुप के, शोले असे सुपरहिट चित्रपट त्यांचे आहेत, ज्यामुळे ते ही मॅन म्हणून बघा ओळखले जात होते. एक प्रश्न IMP आहे, शोले जो काही चित्रपट होता बघा धर्मेंद्र यांचा, तर या शोले चित्रपटामध्ये त्याने कोणाची भूमिका ही बजावली होती? तर वीरूची. लक्षात असू द्या, जय वीरू अशी जोडी होती बघा त्या चित्रपटामध्ये आणि त्यामध्ये वीरूची भूमिका ही धर्मेंद्र यांनी बघा बजावली होती. कोणी? धर्मेंद्र यांनी. आणि जयची भूमिका ही अमिताभ बच्चननी बजावली होती. लक्षात ठेवायचं, जय वीरू जोडी. शोले चित्रपट. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा जो काही फेमस डायलॉग होता बघा, तर त्या चित्रपटापासून तो प्रसिद्ध झाला होता आणि तो देखील धर्मेंद्र यांचा तो डायलॉग आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. हिमॅन टॅग, धर्मवीर, राम बलराम, हकीकत या चित्रपटांमुळे त्यांना हिमॅनचा टॅग प्राप्त झाला होता. हेमा मालिनी सोबत त्यांचा 1980 मध्ये दुसरा विवाह झाला होता, किंवा 1980 मध्ये हेमा मालिनी सोबत. 1997 साली त्यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार जो आहे बघा पद्मभूषण, तर तो 1997 साली त्यांना प्राप्त झाला होता. दुसरा प्रश्न आहे, IMP प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा. येणाऱ्या भरतीमध्ये 100% प्रश्न हा आपल्याला दिसेल. प्रश्न काय आहे, भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून पर्याय क सूर्यकांत शर्मा. सूर्यकांत शर्मा यांनी शपथ घेतलेली आहे. कितवे बनलेले आहेत? 53वे बनले आहेत. 52वे कोण होते? भूषण गवई होते. महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणचे आहेत बघा भूषण गवई, तर हे भारताचे 52वे मुख्य सरन्यायाधीश होते. ते आता निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर आता भारताचे नवे 53वे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत सूर्यकांत शर्मा. लक्षात ठेवायचं आहे. शपथ घेतलेल्या 24 नोव्हेंबर 2025 रोजी कोणाच्या जागेवर? भूषण गवई यांच्या जागेवर. कालावधी केव्हापर्यंतचा आहे? तर 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत ते भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. केव्हापर्यंत? तर 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत. त्यांची या अगोदरची पदे आपण पाहिली तर त्यामध्ये हरियाणा राज्याचे सर्वात तरुण महाधिवक्ता. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे सूर्यकांत शर्मा, तर यांच्यावर कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते हरियाणा राज्याचे सर्वात तरुण महाधिवक्ता होते. तसेच पंजाब हरियाणा न्यायालयातील कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामधील एकूण किती मुख्य सरन्यायाधीश आहेत आतापर्यंतचे? तर 7 आहेत. 7.
पहिले कोण होते तर प्रल्हाद गजेंद्र गडकर आणि शेवटचे कोण होते तर भूषण गवई. पहिले प्रल्हाद गजेंद्र गडकर आणि शेवटचे होते भूषण गवई. कितवे? 7वे लक्षात ठेवायचं आहे. 7 जणांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या मुख्य सरन्यायाधीश पदाचा कार्यभार हा सांभाळलेला आहे. मागचे 4-5 आपण कव्हर करून घेऊया. 50वे कोण होते? DY चंद्रचूड होते. 51वे कोण होते? संजीव खन्ना होते. 52वे भूषण गवई आणि आता 53वे बनले आहेत सूर्यकांत शर्मा. पहिले कोण होते? हरिलाल कानिया. लक्षात ठेवायचं आहे HJ कानिया किंवा हरिलाल कानिया हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते पहिले. पुढचा आहे प्रश्न 3. पहिला अंधांचा T20 विश्वचषक 2025 हा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर पहिला अंधांचा T20 विश्वचषक महिलांचा, लक्षात ठेवायचा आहे. तर पहिला महिलांचा अंधांचा T20 विश्वचषक 2025 हा आपल्या भारताने जिंकलेला आहे. भारताने कोणाचा पराभव केलेला आहे? तर नेपाळचा पराभव करत पहिला महिला अंधांचा T20 विश्वचषक 2025 हा नुकताच आपल्या भारताने जिंकलेला आहे. या पहिल्या अंधांच्या T20 विश्वचषक 2025 आयोजन हे आपल्या भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान करण्यात आलं होतं. उद्घाटन कोणत्या ठिकाणी पार पडलं? तर उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं असून त्यानंतर काही सामने हे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी खेळवण्यात आले आणि अंतिम सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवण्यात आले. जो काही अंतिम सामना होता या विश्वचषकाचा तर तो पी सारावनमुत्तू स्टेडियम जे श्रीलंका या देशामध्ये आहे बघा, तर या ठिकाणी अंतिम सामना हा खेळवण्यात आला होता आणि त्यामध्ये भारताने नेपाळचा पराभव करत पहिला अंधांचा T20 विश्वचषक हा नुकतंच जिंकलेला आहे. फॉर्मॅट काय होतं तर T20. 4था प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे नुकतंच कोणी पटकावलेले आहे? तर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद हे नुकतंच पर्याय ब भारताच्या लक्ष्य सेनने, कोणी? भारताच्या लक्ष्य सेनने याचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे. हे त्याचे बघा पहिलेच विजेतेपद असणार आहे, लक्षात ठेवायचं. हे देखील IMP आहे. पहिले विजेतेपद असणार आहे लक्ष्य सेनचे. याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचं? तर सिडनी, लक्षात ठेवायचं आहे. सिडनी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी त्याचं आयोजन हे करण्यात आलं होतं आणि यामध्ये युशी तनाका, जपानच्या युशी तनाका यांचा पराभव करत लक्ष्य सेनने हे विजेतेपद पटकावले होते. 5वा प्रश्न आहे 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये भारताने एकूण 20 पदके जिंकलेली आहेत. किती? 20 पदके. त्यामध्ये 9 सुवर्ण पदक आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक अशी 20 पदके आपल्या भारताने जिंकलेली आहेत. पुढचा 6वा प्रश्न आहे प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ शिखर संमेलन 2025चं आयोजन हे कोठे करण्यात आले आहे? तर प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ शिखर संमेलन 2025चं आयोजन हे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते बघा याचं उद्घाटन हे नुकतंच पार पडलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 7वा प्रश्न आहे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास 2026 साठी कोणास निवडण्यात आलेलं आहे? तर पर्याय अ रॉजर फेडरर यांना इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास 2026 साठी नुकतंच निवड हे करण्यात आलेले आहे. आता रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते आहेत टेनिस या खेळाशी संबंधित. कोणत्या खेळाशी? टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि त्यांची टेनिस हॉल ऑफ फेम क्लास 2026 साठी निवड ही करण्यात आलेली आहे. कोणत्या देशाच्या आहेत? स्वित्झर्लंड या देशाच्या आहेत आणि त्यांना एक टोपण नावाने ओळखलं जातं ते असं की ग्रीन कोर्टचा बादशहा. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ग्रीन कोर्टचा बादशहा असं
कोणास ओळखलं जातं तर रॉजर फेडरर यांना ओळखलं जातं ग्रीन कोर्टचा बादशहा. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या पारंपरिक ब्लेड दावोला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय क अरुणाचल प्रदेश या राज्याच्या पारंपरिक ब्लेड दावोला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. भारतातील पहिले उत्पादन कोणते ज्याला GI टॅग प्राप्त झाला होता? तर दार्जिलिंगचा चहा. दार्जिलिंगचा जो काही चहा आहे बघा, तर त्याला पहिले GI टॅग प्राप्त झाला होते भारतातील. महाराष्ट्रातील आपण पाहिलं तर सोलापुरी चादर आहे बघा, ज्याला GI टॅग प्राप्त झाला होता, पहिलं उत्पादन. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न आपण माहिती सगट या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता घेऊया रिव्हिजन, फक्त प्रश्न आणि उत्तर. प्रश्न पहिला आहे, नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र ज्यांना बॉलिवूडचा ही मॅन म्हणून ओळखलं जातं, तर ते खालीलपैकी कोण होते? तर पर्याय ड अभिनेते होते, अभिनेते. दुसरा प्रश्न आहे, भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून पर्याय क सूर्यकांत शर्मा यांनी शपथ घेतली आहे. पुढचा तिसरा प्रश्न आहे, पहिला महिला अंधांचा T20 विश्वचषक 2025 हा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? तर तो आपल्या भारताने जिंकला आहे. चौथा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद हे नुकतंच कोणी पटकावले आहे? तर भारताच्या लक्ष्य सेनने विजेतेपद पटकावले आहे. पाचवा प्रश्न आहे, 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 20 पदके जिंकली आहेत. किती? 20. त्यामध्ये 9 सुवर्ण पदक आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. 6वा प्रश्न आहे, प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ शिखर संमेलन 2025चं आयोजन हे कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आले आहे. 7वा प्रश्न आहे, इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास 2026 साठी कोणास निवडण्यात आलं? तर रॉजर फेडरर यांना निवडण्यात आले आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या पारंपरिक ब्लेड दावोला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या ब्लेड दावोला GI टॅग हा नुकताच प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे 25 नोव्हेंबर 2025 साठी बघा या दिवसाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.